नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इतिहास विषयाचे एकूण 200 प्रश्न पाहणार आहोत. तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. प्रभाकर या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे कोणी लिहिली? आणि याचं उत्तर आहे लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून शतपत्रे लिहिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 मध्ये कोणते पाक्षिक सुरू केले? तर मूकनायक हे पाक्षिक 1920 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 3. 1927 मध्ये बहिष्कृत भारत हे पत्र कोणी सुरू केले? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 4. छपाई यंत्राचा शोध कोणी लावला? आणि उत्तर आहे जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग यांनी 1450 मध्ये छपाई यंत्राचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 5. इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी हे शहर जिंकून घेतले. तर 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतलेले. प्रश्न क्रमांक 6. इसवी सन 1487 मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी कोणता पोर्तुगीज खलाशी निघाला? तर इसवी सन 1487 मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी बार्थोलोमी डायस हा पोर्तुगीज खलाशी निघालेला होता. प्रश्न क्रमांक 7. मानवी समता हे मासिक कोणी चालू केले? तर उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी मानवी समता हे मासिक चालू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 8. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेल्या अनाथाश्रमचा उद्देश काय होता? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये अनाथाश्रम सुरू केलेले होते आणि त्याचा उद्देश होता विधवांना शिक्षण देणे. प्रश्न क्रमांक 9. राजर्षी शाहू महाराजांनी क्षात्रगत गुरु या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली? तर नेमणूक केली होती सदाशिव लक्ष्मण पाटील यांची. प्रश्न क्रमांक 10. राजर्षी शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास आश्रय दिला? तर सत्यशोधक समाजाला 1911 मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी आश्रय दिलेला होता. प्रश्न क्रमांक 11. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी कोणता पक्ष स्थापन केला? तर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापना केलेली होती. प्रश्न क्रमांक 12. महात्मा फुलेंनी 1855 साली लिहिलेल्या तृतीय रत्न या नाटकाची मध्यवर्ती कल्पना कशावर आधारित होती? तर ब्राह्मणी मूर्तिपूजेवर. 1855 साली जे लिहिलेले तृतीय रत्न नाटक आहे तर त्याची मध्यवर्ती कल्पना होती ब्राह्मणी मूर्तिपूजेवर. प्रश्न क्रमांक 13. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? आणि उत्तर आहे नारायण लोखंडे. प्रश्न क्रमांक 14. कर्नाटक युद्धे कोणाकोणात झाली? तर कर्नाटक युद्धे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये झाली. प्रश्न क्रमांक 15. बक्सारचे युद्ध केव्हा झाले? 1764 बक्सारचे युद्ध झालेले होते. प्रश्न क्रमांक 16. दुसरा बाजीराव पेशव्यांनी तैनाती फौजेचा स्वीकार केव्हा केला? 1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशवा यांनी तैनाती फौजेचा स्वीकार केलेला आहे. प्रश्न क्रमांक 17. वसईचा तह कोणाकोणात झाला? तर वसईचा तह दुसरा बाजीराव पेशवा आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेला आहे. प्रश्न क्रमांक 18. दुहेरी राज्यव्यवस्था कोणी सुरू केली? रॉबर्ट क्लाइव्ह यांनी दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 19. साली मुंबई ठाणे रेल्वे मार्गावर आगगाडी धावू लागली. 1853 मध्ये मुंबई ठाणे रेल्वे मार्गावर आगगाडी धावू लागलेली होती. प्रश्न क्रमांक 20. 1854 साली मुंबईत पहिली कापडगिरणी कोणी सुरू केली? तर कावसजी नानाभाई दावर यांनी 1854 साली मुंबईत पहिली कापडगिरणी सुरू केलेली. प्रश्न क्रमांक 21. बंगालमधील रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी केव्हा सुरू झाली? तर 1855 मध्ये बंगालमधील रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झालेली होती. प्रश्न क्रमांक 22. 1907 साली जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना कोणी स्थापन केला? तर तो कारखाना जमशेदजी टाटा यांनी सुरू केलेला होता. प्रश्न क्रमांक 23. कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था कोणी स्थापन केली? तर कोलकाता या ठिकाणी एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था विल्यम जोन्स यांनी 1784 मध्ये सुरू केलेली.
प्रश्न क्रमांक 24, 1829मध्ये इथे सतीबंदीचा येणार, या ठिकाणी सती असं करा. तर 1829मध्ये सतीबंदीचा कायदा कोणी केला? तर लॉर्ड बेंटिंक यांनी 1829मध्ये सतीबंदीचा कायदा केला होता. प्रश्न क्रमांक 25, लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केव्हा सुरू केला? तर 1856मध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा सुरू केलेला होता. प्रश्न क्रमांक 26, 1835मध्ये कोणाच्या शिफारशीनुसार भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले? तर 1835मध्ये लॉर्ड मेकॉले याच्या शिफारशीनुसार भारतामध्ये इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 27, 1857च्या उठावाची मांडणी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोणत्या पुस्तकात केलेले? तर 1857च्या उठावाची मांडणी सावरकरांनी 1857चे स्वातंत्र्य समर या पुस्तकामध्ये केलेले आहे. प्रश्न क्रमांक 28, इंग्रजांविरुद्ध पाईकांनी सशस्त्र उठाव कधी सुरू केला? तर इंग्रजांविरुद्ध पाईकांनी सशस्त्र उठाव 1817मध्ये सुरू केलेला होता. प्रश्न क्रमांक 29, कोकणात इंग्रजी सत्तेला कोणी आव्हान दिले? तर फोंड सावंतांनी कोकणात इंग्रजी सत्तेला आव्हान दिलेले होते. प्रश्न क्रमांक 30, कोणत्या शहरात मृतांची टेकडी म्हणून ओळखले जाते? तर मोहेंजोदडो या शहरास मृतांची टेकडी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 31, मिनी हडप्पा किंवा हडप्पा संस्कृतीचे मँचेस्टर असे कोणत्या शहरास म्हटले जाते? तर मिनी हडप्पा किंवा हडप्पा संस्कृतीचे मँचेस्टर असे लोथल या शहरास म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 32, ऋग्वेदामध्ये एकूण अक्षरांची संख्या किती आहे? तर 43,200 इतकी संख्या ऋग्वेदामध्ये एकूण अक्षरांची आहे. प्रश्न क्रमांक 33, ऋग्वेदामध्ये कोणत्या शब्दाचा उल्लेख 170 वेळा करण्यात आलेला आहे? तर विष या शब्दाचा उल्लेख ऋग्वेदामध्ये 170 वेळा करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 34, भारताच्या प्रवास वर्णनावर रेहता हा ग्रंथ कोणी लिहिला? तर इब्न बतूता याने भारताच्या प्रवास वर्णनावर रेहता हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 35, ऋग्वेदाच्या कोणत्या मंडळामध्ये सावित्री समर्पित गायत्री मंत्राचा समावेश आहे? तर ऋग्वेदाच्या 30व्या मंडळामध्ये सावित्री समर्पित गायत्री मंत्राचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 36, ऋग्वेदामध्ये कोणत्या देवाला शक्तिशाली देव असे म्हणलेले आहे? तर ऋग्वेदामध्ये इंद्र या देवाला शक्तिशाली देव असे मानण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 37, चिनाब नदीचे प्राचीन नाव काय होते? तर अस्किनी हे चिनाब नदीचे प्राचीन नाव आहे. प्रश्न क्रमांक 38, पुराणाश्मयुग व नवाश्मयुग यांना जोडणारा कालखंड कोणता? तर पुराश्मयुग व नवाश्मयुग यांना जोडणारा कालखंड आहे मध्याश्मयुग. प्रश्न क्रमांक 39, हडप्पा संस्कृतीचे क्षेत्रफळ किती आहे? तर हडप्पा संस्कृतीचे क्षेत्रफळ आहे 20 लाख चौरस किलोमीटर. प्रश्न क्रमांक 40, घोडा आणि सिंह या प्राण्याचे आकलन कोणत्या संस्कृतीत नव्हते? तर घोडा आणि सिंह या प्राण्याचे आकलन हडप्पा संस्कृतीस नव्हते. प्रश्न क्रमांक 41, कालिबंगन या शहराचे संशोधक कोण? तर अमलानंद घोष हे कालिबंगन शहराचे संशोधक आहेत. प्रश्न क्रमांक 42, रामोशींच्या बंडाचे नेतृत्व कोणी केले? तर रामोशींच्या बंडाचे नेतृत्व उमाजी नाईक यांनी केलेले आहे. प्रश्न क्रमांक 43, 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणत्या बादशहाकडे होते? तर 1857च्या उठावाचे नेतृत्व मुघल बादशाह बहादूर शाह याच्याकडे होते. प्रश्न क्रमांक 44, 1857च्या उठाववेळी नानासाहेब पेशवे आणि बेगम हजरत महल यांनी कोठे आश्रय घेतला? तर 1857च्या उठावावेळी नानासाहेब पेशवे आणि बेगम हजरत महल यांनी नेपाळ या ठिकाणी आश्रय घेतलेला होता. प्रश्न क्रमांक 45, 1857च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी ... हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले. तर 1857च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी व्हॉईसरॉय हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 46, भारतातील संस्थाने ... या गव्हर्नर जनरलने खालसा केली? तर लॉर्ड डलहौसी याने भारतातील संस्थाने खालसा केलेली आहेत. प्रश्न क्रमांक 47, इसवी सन 1828मध्ये बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर इसवी सन 1828मध्ये
बंगाल प्रांतामध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 48. कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली? तर कोलकाता या ठिकाणी हिंदू कॉलेजची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनीच केलेली आहे. प्रश्न क्रमांक 49. राजाराम मोहन रॉय यांनी कोणत्या वृत्तपत्राद्वारे जनजागृती केली? तर संवाद कौमुदी या वृत्तपत्राद्वारे राजाराम मोहन रॉय यांनी जनजागृती केलेली आहे. प्रश्न क्रमांक 50. इसवी सन 1848 साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली. तर इसवी सन 1848 साली मुंबई या ठिकाणी परमहंस सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 51. प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर आत्माराम पांडुरंग तरखडकर हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 52. डिप्रेस्ड क्लासेस मिशन स्थापन करून त्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न कोणी केला? तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन स्थापन करून त्यातून सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला होता. प्रश्न क्रमांक 53. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये कोणत्या समाजाची स्थापना केली? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 54. ब्राह्मणांचे कसब या पुस्तकातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न कोणी केला? तर ब्राह्मणांचे कसब या पुस्तकातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेला आहे. प्रश्न क्रमांक 55. इसवी सन 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर इसवी सन 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 56. स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदांवर भाष्य करणारा कोणता ग्रंथ लिहिला आहे? तर स्वामी दयानंद सरस्वतींनी वेदांवर भाष्य करणारा सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 57. आर्य समाजाचे ब्रीदवाक्य कोणते आहे? तर आर्य समाजाचे ब्रीदवाक्य आहे वेदांकडे परत चला. प्रश्न क्रमांक 58. स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण होते? तर रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते. प्रश्न क्रमांक 59. इसवी सन 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर इसवी सन 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केलेली होती. प्रश्न क्रमांक 60. इसवी सन 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथील हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व कोणी केले? तर इसवी सन 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व विश्वधर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व स्वामी विवेकानंदांनी केलेले होते. प्रश्न क्रमांक 61. पूर्वी ब्रिटिश सरकारचे उत्पन्नाचे साधन होते. तर पूर्वी ब्रिटिश सरकारचे उत्पन्नाचे साधन शेतसारा होते. प्रश्न क्रमांक 62. 1857च्या उठावाचा मुख्य परिणाम होय. तर 1857च्या उठावाचा मुख्य परिणाम राणी व्हिक्टोरियाने भारतीयांना उद्देशून जाहीरनामा काढला हा होता. प्रश्न क्रमांक 63. मध्य प्रदेशातील येथील गृहचित्रे प्रसिद्ध आहेत. तर मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 64. स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा, केवळ इतर कोणी सांगतो म्हणून विसंबून राहू नका असे कोणी सांगितले? तर हे रॉजर बेकन यांनी सांगितलेले आहे. प्रश्न क्रमांक 65. वसईचा तह कोणाकोणात झाला? तर वसईचा तह दुसरा बाजीराव पेशवा व इंग्रज यांच्यामध्ये झाला. प्रश्न क्रमांक 66. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुख्यतः सुरतेवर स्वारी का केली? आणि याचं उत्तर आहे कारण सुरत ही आर्थिकदृष्ट्या संपन्न होती. प्रश्न क्रमांक 67. 1757च्या प्लासीच्या लढाईचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते होते? आणि याचं उत्तर आहे शस्त्राचा फार वापर न करता फंद पितृने लढाई जिंकली. प्रश्न क्रमांक 68. कोकणात इंग्रजांविरुद्ध कोणी उठाव केला? तर कोकणात इंग्रजांविरुद्ध फोंड सावंतांनी उठाव सुरू केला. प्रश्न क्रमांक 69. भारतीय प्रबोधन म्हणजे मुख्यतः होय. तर भारतीय प्रबोधन म्हणजे मुख्यतः वैचारिक जागृती होय. प्रश्न क्रमांक 70. 16व्या शतकाच्या उत्तरार्धात जनतेच्या हक्काची पायमल्ली होऊ लागली कारण 16व्या शतकाच्या उत्तरार्धात जनतेच्या हक्कांची पायमल्ली होऊ लागली याचं कारण होतं सामंतांचा पगडा. प्रश्न क्रमांक 71.
अमेरिकेतील वसाहती व इंग्लंड यांच्यामधील तणाव वाढण्याचे महत्त्वाचे कारण कोणते होते? तर अमेरिकेतील वसाहती व इंग्लंड यांच्यामधील तणाव वाढण्याचे महत्त्वाचे कारण होते इंग्रज सैनिकांची अमेरिकेतील उपस्थिती. प्रश्न क्रमांक 72. आफ्रिकेला काळे खंड का म्हटले जाते? आणि उत्तर आहे कारण तेथील बराच भाग हा अज्ञात होता. प्रश्न क्रमांक 73. 2 महायुद्धादरम्यान किती वर्षाचा कालावधी होता? तर 2 महायुद्धानंतर दरम्यान 20 वर्षाचा कालावधी होता. प्रश्न क्रमांक 74. यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 75. पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ... हे होते. तर पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन हे होते. प्रश्न क्रमांक 76. वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही कोण होते? तर विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहातील पहिल्या सत्याग्रही होते. प्रश्न क्रमांक 77. 1954 साली ... यांनी पंचशील तत्त्वे मांडली. तर 1954 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचशील तत्त्वे मांडलेली होती. प्रश्न क्रमांक 78. आदिल शहाने सरळ लष्कर हा किताब कोणाला दिला? तर आदिल शहाने सरळ लष्कर हा किताब शहाजीराजे यांना दिला होता. प्रश्न क्रमांक 79. भारतात हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत ... लिपीतील मजकूर असलेल्या विटा सापडल्या आहेत. तर भारतामध्ये हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीतील मेसोपोटेमिया लिपीतील मजकूर असलेल्या विटा सापडल्या आहेत. प्रश्न क्रमांक 80. अकबर बादशाहने निर्माण केलेली दीन-ई-इलाही ही नवी व्यवस्था कशावर आधारित होती? तर दीन-ई-इलाही ही अकबर बादशाहने निर्माण केलेली व्यवस्था मानवतावाद, एकेश्वरवाद व विश्वबंधुत्व यावर आधारित होती. प्रश्न क्रमांक 81. नायब वकील-ए-मुतलब हा किताब ... यांना मिळाला. आणि उत्तर आहे नायब वकील-ए-मुतलब हा किताब महादजी शिंदे यांना मिळाला. प्रश्न क्रमांक 82. एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणत्या शहरात झाली? आणि उत्तर आहे नागपूर या शहरात एशियाटिक सोसायटीची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 83. व्यापाराच्या वाढीसाठी चीनमधील युरोपीय व्यापाऱ्यांनी कोणती संघटना स्थापन केली? आणि उत्तर आहे व्यापाराच्या वाढीसाठी चीनमधील कोहोंगो ही संघटना युरोपीय व्यापाऱ्यांनी स्थापन केलेली होती. प्रश्न क्रमांक 84. सयाजीराव गायकवाड कोणत्या संस्थानाचे शासक होते? आणि उत्तर आहे सयाजीराव गायकवाड सातारा संस्थानाचे शासक होते. प्रश्न क्रमांक 85. कोणत्या 2 पर्वतांमुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिलेली आहे? तर हिंदकुश आणि हिमालय या 2 पर्वतांमुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला एक अभेद्य भिंतच उभी राहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 86. भारतीय उपखंड कोणत्या 2 पर्वतांमुळे मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झालेला आहे? तर भारतीय उपखंडातील हिंदकुश आणि हिमालय या 2 पर्वतांमुळे मध्य आशियातील वाळवंटापासून भारतीय उपखंड अलग झालेला आहे. प्रश्न क्रमांक 87. चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारे व्यापारी मार्ग कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर हा व्यापारी मार्ग रेशीम मार्ग या नावाने ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 88. सिंध पंजाबपासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेशपर्यंत कोणता प्रदेश पसरलेला आहे? तर सिंध व पंजाबपासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेशपर्यंत सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा आणि त्यांच्या उपनद्या यांचा खोऱ्यांचा प्रदेश पसरलेला आहे. प्रश्न क्रमांक 89. राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागांमध्ये पसरलेल्या प्रदेशास काय म्हणून ओळखले जाते? तर राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागांमध्ये पसरलेल्या प्रदेशास थरचे वाळवंट म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 90. हिमाचल प्रदेशात उगम पावणारी कोणती नदी थरच्या वाळवंटात येऊन पोहोचते? तर हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घग्गर नावाची नदी वाळवंटात येऊन पोहोचते. प्रश्न क्रमांक 91. घग्गर नदीला पाकिस्तानमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते? तर घग्गर नदीला पाकिस्तानमध्ये हाकरा या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 92. आफ्रिका खंडामध्ये असलेले जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर आफ्रिका खंडामध्ये असलेले जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे सहारा वाळवंट. प्रश्न क्रमांक 93. उत्तरेला सतलज नदी, पूर्वेला अरवली पर्वताच्या रांगा, दक्षिणेला कच्छचे रण आणि पश्चिमेला सिंधू नदी
असलेला प्रदेश कोणता? तर हा प्रदेश आहे थरचे वाळवंट. प्रश्न क्रमांक 94. दख्खन पठाराच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वतरांगा पसरलेल्या आहेत? तर दख्खन पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 95. दख्खन पठाराच्या पश्चिमेकडे काय आहे? तर दख्खन पठाराच्या पश्चिमेकडे सह्याद्रीच्या पर्वतरांगा म्हणजेच पश्चिम घाट त्याला आपण म्हणतो तो आहे. प्रश्न क्रमांक 96. दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना काय म्हटले जाते? तर दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना पूर्व घाट म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 97. दख्खन पठाराचा समावेश कोणत्या साम्राज्यात झालेला आहे? तर दख्खन पठाराचा समावेश हा मौर्य साम्राज्यात झालेला आहे. प्रश्न क्रमांक 98. प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशांशी चालणारा व्यापार कोणत्या मार्गाने केला जात होता? तर हा जो व्यापार आहे तो समुद्री मार्गाने केला जात होता. प्रश्न क्रमांक 100. बंगालच्या उपसागरात कोणत्या भारतीय बेटांचा समावेश होतो? तर बंगालच्या उपसागरात अंदमान आणि निकोबार या भारतीय बेटांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 101. भारतातील लक्षद्वीप बेटांचा समूह कोणत्या समुद्रात आहे? तर लक्षद्वीप बेटे ही अरबी समुद्रामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 102. कोणत्या पुस्तकात अंदमान, निकोबार व लक्षद्वीप या बेटांचा उल्लेख केलेला आहे? तर उत्तर आहे पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक. या पुस्तकामध्ये अंदमान व निकोबार त्याचबरोबर लक्षद्वीप बेटांचा उल्लेख केलेला आहे. प्रश्न क्रमांक 103. तराई येथील पहिल्या युद्धात पृथ्वीराज चौहान याने कोणाचा पराभव केला? तर तराई येथील पहिल्या युद्धात पृथ्वीराज चौहान याने मोहम्मद घोरीचा पराभव केलेला आहे. प्रश्न क्रमांक 104. मोहम्मद घोरीने भारतातील जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी कोणाची नेमणूक केली? तर मोहम्मद घोरीने भारतातील जो प्रदेश जिंकून घेतलेला होता तर त्याचा कारभार पाहण्यासाठी कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक केलेली होती. प्रश्न क्रमांक 105. बकर हा शब्द कोणत्या शब्दावरून घेण्यात आलेला आहे? तर बकर हा शब्द खबर या शब्दावरून घेण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 106. तवारीख म्हणजे काय? आणि उत्तर आहे घटनाक्रम म्हणजेच तवारीख होय. प्रश्न क्रमांक 107. हम्पी ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? आणि उत्तर आहे हम्पी ही विजयनगर राज्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 108. मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता? तर बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक आहे. प्रश्न क्रमांक 109. 21 एप्रिल 1526 रोजी पानिपतची पहिली लढाई कोणाकोणात झाली? तर 21 एप्रिल 1526 मध्ये पानिपतची पहिली लढाई इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये झालेली आहे. प्रश्न क्रमांक 110. अकबराने कोणता धर्म स्थापन केला? आणि उत्तर आहे अकबराने दीन-ई-इलाही हा धर्म स्थापन केलेला आहे. प्रश्न क्रमांक 111. शिखांचे 9वे गुरु कोण होते? आणि उत्तर आहे गुरु तेग बहादूर हे शिखांचे 9वे गुरु होते. प्रश्न क्रमांक 112. खालसा दलाची स्थापना कोणी केली? आणि उत्तर आहे खालसा दलाची स्थापना गुरु गोविंद सिंग यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 113. रामचरितमानस हा ग्रंथ कोणी लिहिला? आणि उत्तर आहे तुलसीदास यांनी रामचरितमानस हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 114. मन्मथ स्वामी यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर मन्मथ स्वामी यांनी परमरहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 115. 13व्या शतकात महाराष्ट्रात महानुभाव पंथाची स्थापना कोणी केली? तर 13व्या शतकात महाराष्ट्रात महानुभाव पंथाची स्थापना चक्रधर स्वामींनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 116. चक्रधर स्वामींचे गुरु कोण होते? आणि याचं उत्तर आहे गुरु गोविंद प्रभू हे चक्रधर स्वामींचे गुरु होते. प्रश्न क्रमांक 117. चक्रधरांच्या लीळांचे वर्णन करणारा लीळाचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला? तर लीळाचरित्र हा ग्रंथ म्हाइंभट यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 118. शीख धर्माचे संस्थापक कोण होते? तर शीख धर्माचे संस्थापक होते गुरु नानक. प्रश्न क्रमांक 119. शीखांचा पवित्र ग्रंथ कोणता? तर शीखांचा पवित्र ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहिबा. प्रश्न क्रमांक 120. शीखांचे 10वे गुरु कोण होते? तर गुरु गोविंद सिंग हे शीखांचे 10वे गुरु होते. प्रश्न क्रमांक 121. राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटीची शाखा कोणी उघडली?
आणि उत्तर आहे रखमाबाई जनार्दन सावे यांनी राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटीची शाखा उघडली. प्रश्न क्रमांक 122, पहिल्या भारतीय महिला डॉक्टर कोण होत्या? आणि उत्तर आहे डॉक्टर आनंदीबाई जोशी ह्या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आहेत. प्रश्न क्रमांक 123, इसवी सन 1888 मध्ये विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन कोणी केले? तर इसवी सन 1888 मध्ये विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन गोपाळबाबा वलंगकर यांनी केलेले आहे. प्रश्न क्रमांक 124, 1 जुलै 1908 रोजी सोमवंशीय मित्र हे मासिक कोणी सुरू केले? तर 1 जुलै 1908 मध्ये सोमवंशीय मित्र हे मासिक शिवराम जानबा कांबळे यांनी सुरू केलेले. प्रश्न क्रमांक 125, तमिळनाडूमध्ये अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ कोणी उभारली? तर पेरियार रामस्वामी यांनी तमिळनाडू येथे अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ उभी केलेली होती. प्रश्न क्रमांक 126, दलितांच्या प्रगतीसाठी 1906 मध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था कोणी सुरू केली? तर दलितांच्या प्रगतीसाठी 1906 मध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुरू केलेली. प्रश्न क्रमांक 127, आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा कोणत्या संस्थानात मंजूर करण्यात आला? तर आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा कोल्हापूर या संस्थानात मंजूर करण्यात आला. प्रश्न क्रमांक 128, बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केव्हा करण्यात आली? तर जुलै 1924 मध्ये बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 129, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा स्फूर्तिदायक संदेश आपल्या अनुयायांना कोणी दिला? तर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो संदेश आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना दिला होता. प्रश्न क्रमांक 130, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या अनुयायांनी महाड येथे चौदार तळ्यावर सत्याग्रह का केला? आणि याचं कारण आहे सार्वजनिक पाणवटे हे अस्पृश्यांना खुले करावेत यासाठी आपल्या अनुयायांसह महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केलेला. प्रश्न क्रमांक 131, विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन कोणी केले? तर विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. प्रश्न क्रमांक 132, नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा यासाठी 1930 मध्ये कोणी सत्याग्रह सुरू केला आणि त्याचे नेतृत्व कोणी केले? तर हे नेतृत्व केले होते कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी. प्रश्न क्रमांक 133, समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आणि दुःखांना वाचा फोडण्यासाठी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? तर ही सर्व वृत्तपत्रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजात जागृती निर्माण करण्यासाठी सुरू केलेली होती. प्रश्न क्रमांक 134, स्वतंत्र मजूर पक्ष कोणी स्थापन केला? तर हा पक्षही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला होता. प्रश्न क्रमांक 135, दलितांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कधी केली? तर ही स्थापना केली होती 1942 साली. इथं तुम्ही कोणीच्या ऐवजी कधी करा. प्रश्न क्रमांक 136, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये नागपूर येथे आपल्या असंख्य अनुयायांसह कोणत्या धर्माचा स्वीकार केला? तर 1956 मध्ये बौद्ध धर्माचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे. प्रश्न क्रमांक 137, अमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष कोण होते? तर ते अध्यक्ष होते साने गुरुजी. प्रश्न क्रमांक 138, 1930 साली कोणत्या प्रसिद्ध कवीने स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला? तर 1930 साली डॉक्टर मोहम्मद इक्बाल या प्रसिद्ध कवीने मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडलेला होता. प्रश्न क्रमांक 139, पाकिस्तानची कल्पना कोणी मांडली? तर पाकिस्तानची कल्पना चौधरी रहमत अली यांनी मांडलेली आहे. प्रश्न क्रमांक 140, द्विराष्ट्र सिद्धांत मांडून पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी कोणी केली? तर द्विराष्ट्र सिद्धांत मांडून पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी मागणी केलेली होती. प्रश्न क्रमांक 141,
जून 1945मध्ये व्हेवेल योजना कोणी तयार केली? तर 1945मध्ये व्हेवेल योजना व्हाईसरॉय लॉर्ड व्हेवेल यांनी केलेली होती. प्रश्न 142. 1946 मार्चमधील त्रिमंत्री योजनेमध्ये कोणत्या ब्रिटिश मंत्र्याचा समावेश होता? तर 1946 मार्चमध्ये त्रिमंत्री योजनेमध्ये पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर यांचा समावेश होता. प्रश्न क्रमांक 143. 1947 पूर्वी व्हाईसरॉय व्हेवेल यांनी स्थापन केलेल्या हंगामी सरकारचे प्रमुख कोण होते? तर या हंगामी सरकारचे प्रमुख होते पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 144. भारतातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर कोणाची भारताचे व्हाईसरॉय म्हणून नियुक्ती केली? तर भारताच्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर भारताचे व्हाईसरॉय म्हणून लॉर्ड माउंटबॅटन यांची नियुक्ती केलेली होती. प्रश्न क्रमांक 145. माउंटबॅटन योजनेच्या आधारे इंग्लंडच्या पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा केव्हा संमत केला? तर 18 जुलै 1947ला माउंटबॅटनच्या योजनेच्या आधारे इंग्लंडच्या पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केलेला होता. प्रश्न क्रमांक 146. भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार भारताला स्वातंत्र्य केव्हा देण्यात आले? तर हे सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे, 15 ऑगस्ट 1947. प्रश्न क्रमांक 147. 30 जानेवारी 1948 रोजी कोणी गांधीजींची निगुरून हत्या केली? तर गांधीजींची हत्या ही नथुराम गोडसे यांनी केलेली होती. प्रश्न क्रमांक 148. संस्थानाच्या विलिनीकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणी मुत्सद्दीपणे मार्ग काढला? आणि उत्तर आहे भारताचे तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी संस्थानांच्या विलिनीकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मार्ग काढले होते. प्रश्न 149. 1947 पूर्वी कोणती संस्थाने भारतात विलीन झाली नाही? तर जुनागड, हैदराबाद आणि काश्मीर ही जी 3 संस्थाने आहेत ती 1947 पूर्वी भारतामध्ये विलीन झालेली नव्हती. प्रश्न क्रमांक 150. जुनागड संस्थान भारतात केव्हा विलीन झाले? तर जुनागड हे संस्थान भारतामध्ये फेब्रुवारी 1948ला विलीन झालेले. प्रश्न 151. 1938मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर 1938मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलेले. प्रश्न 152. ऑपरेशन पोलो कोणत्या संस्थानाच्या बाबतीत करण्यात आले? तर हैदराबाद संस्थानाच्या बाबतीत ऑपरेशन पोलो हे राबवण्यात आले होते. प्रश्न 153. हैदराबाद संस्थान भारतात कधी विलीन झाले? आणि उत्तर आहे 17 सप्टेंबर 1948ला हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन झालेले आहे. प्रश्न 154. 17 सप्टेंबर हा हैदराबाद मुक्ती संग्रामाचा दिवस मराठवाड्यात काय म्हणून साजरा केला जातो? तर मराठवाडा मुक्ती दिन म्हणून 17 सप्टेंबर हा दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 155. काश्मीर संस्थान भारतात विलीन होण्यापूर्वी काश्मीर संस्थानचा राजा कोण होता? तर काश्मीर संस्थान भारतात विलीन होण्यापूर्वी काश्मीर संस्थानचा जो राजा होता तो होता राजा हरिसिंग. प्रश्न 156. काश्मीर संस्थान भारतात केव्हा विलीन झाले? तर ऑक्टोबर 1947मध्ये काश्मीर संस्थान भारतामध्ये विलीन झालेले आहे. प्रश्न 157. 1945मध्ये गोवा युथ लीग ही संघटना मुंबईत कोणी स्थापन केली? तर गोवा युथ लीग ही संघटना मुंबईत 1945मध्ये डॉक्टर TB कुन्हा यांनी स्थापन केलेली होती. प्रश्न 158. इसवी सन 1946मध्ये गोवा मुक्तीसाठी सत्याग्रहाचा लढा कोणी सुरू केला? तर इसवी सन 1946मध्ये गोवा मुक्तीसाठी सत्याग्रहाचा लढा डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी केलेला होता. प्रश्न 159. गुजरातमधील दादरा आणि नगर हवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी कोणत्या दलाची उभारणी करण्यात आली? तर आझाद गोमंतक या दलाची उभारणी करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 160. गोवा मुक्ती समिती केव्हा स्थापन करण्यात आली? तर 1954 साली गोवा मुक्ती समिती स्थापन करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 161. पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून गोवा राज्य कधी मुक्त झाले? तर 19 डिसेंबर 1961ला पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून गोवा राज्य मुक्त झालेले.
प्रश्न 162, महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली? तर 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 163, इसवी सन 1946 पासून महाराष्ट्रात मराठी भाषिक राज्याची मागणी करणारी कोणती चळवळ सुरू झाली? तर संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही 1946 पासून महाराष्ट्रात मराठी भाषिक राज्याची मागणी करण्यासाठी सुरू झालेली होती. प्रश्न क्रमांक 164, 1915 साली भाषावार प्रांतरचनेची मागणी कोणी केली होती? तर 1915 साली भाषावार प्रांतरचनेची मागणी लोकमान्य टिळकांनी केली होती. प्रश्न 165, 28 जुलै रोजी मुंबई येथे कोणाच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरवली? तर शंकरराव महादेव यांच्या अध्यक्षतेखाली 28 जुलैला मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण परिषद भरवण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 166, 17 जून 1948 रोजी कोणाच्या अध्यक्षतेखाली भाषावार प्रांतरचनेसाठी दार कमिशनची स्थापना केली? तर दार कमिशनची स्थापना न्यायाधीश S.K. दार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली होती. प्रश्न 167, भाषावार प्रांतरचना निर्माण करण्याच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी काँग्रेसने 29 डिसेंबर 1948ला कोणती समिती नेमली? तर JVP समिती नेमली. ही त्रिसदस्यीय समिती होती. प्रश्न क्रमांक 168, JVP समिती ही त्रिसदस्यीय समितीमध्ये कोणत्या 3 सदस्यांचा समावेश होता? तर या समितीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या यांचा समावेश होता. प्रश्न क्रमांक 169, मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव कोणी मांडला? तर आचार्य आत्रे यांनी मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडलेला होता. प्रश्न क्रमांक 170, भारत सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली 29 डिसेंबर 1953 रोजी राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला? तर भारत सरकारने न्यायमूर्ती S. फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली 29 डिसेंबर 1953 रोजी राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केलेला होता. प्रश्न क्रमांक 171, कोणत्या ग्रीक इतिहासकाराला इतिहासाचे जनक म्हटले जाते? तर हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराला इतिहासाचे जनक म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 172, कोणत्या जर्मन इतिहासकाराला आधुनिक इतिहासाचे जनक असे म्हटले जाते? तर लेपार्ड वॉन रांके यांना आधुनिक इतिहासाचा जनक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 173, कोणत्या जर्मन इतिहासकाराने इतिहासाचे विभाजन प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असे केलेले? तर ख्रिस्तोफ सेलेरियास याने इतिहासाचे विभाजन प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असे केले आहे. प्रश्न क्रमांक 174, वेद हा शब्द कोणत्या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे? तर वेद हा शब्द विद या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. 175, सर्वात प्राचीन वेद कोणता? तर ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद आहे. प्रश्न क्रमांक 176, ऋग्वेदामध्ये किती ऋचांचा समावेश आहे? तर ऋग्वेदामध्ये एकूण 10,462 ऋचांचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 177, ऋग्वेदातील कितव्या मंडलात चातुर्वर्ण समाजाची रचना केलेली आहे? तर ऋग्वेदातील 10व्या मंडलात चातुर्वर्ण समाजाची रचना केलेली आहे. त्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैद्य आणि शूद्र यांचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 178, ऋग्वेदामध्ये इंद्रांसाठी किती ऋचांचा समावेश केलेला आहे? तर ऋग्वेदामध्ये इंद्र देवतेसाठी 250 म्हणजे 250 ऋचांचा समावेश केलेला आहे. प्रश्न क्रमांक 179, ऋग्वेदामध्ये किती नद्यांचा उल्लेख केला आहे? तर ऋग्वेदामध्ये 25 नद्यांचा उल्लेख केलेला आहे. प्रश्न क्रमांक 180, ऋग्वेदामध्ये यमुना नदीचा उल्लेख किती वेळा करण्यात आलेला आहे? तर ऋग्वेदामध्ये यमुना नदीचा उल्लेख 3 वेळा करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 181, गद्यात्मक पद्यात्मक असलेला वेद कोणता? तर गद्यात्मक आणि पद्यात्मक असलेला वेद आहे यजुर्वेद. प्रश्न क्रमांक 182, धनुर्वेद कोणत्या वेदाचा उपवेद आहे? धनुर्वेद हा यजुर्वेदाचा उपवेद आहे. प्रश्न क्रमांक 183, सामवेदात एकूण किती ऋचांचा समावेश आहे? तर सामवेदात एकूण 1603 ऋचांचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 184, ऐतरेय किंवा कौशितकी हा कोणत्या वेदाचा ब्राह्मण ग्रंथ आहे? तर ऐतरेय किंवा कौशितकी हा ऋग्वेद या ग्रंथाचा ब्राह्मण ग्रंथ आहे.
प्रश्न क्रमांक 185, रजतरंगिणी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर रजतरंगिणी हा ग्रंथ कल्लन यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 186, हिस्टोरिका हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हिस्टोरिका हा ग्रंथ हेरोडोटस यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 187, हिस्ट्री ऑफ द वॉर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हिस्ट्री ऑफ द वॉर हा ग्रंथ अरिस्टोब्युलस यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 188, मेगस्थनीसने आपल्या कोणत्या ग्रंथामध्ये भारतातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीशी वर्णन लिहिलेले आहे? तर ते आपल्या इंडिका या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 189, महमूद गझनी याच्यासोबत भारतात आलेला अरबी लेखक कोण? तर महमूद गझनी याच्यासोबत भारतात जो अरबी लेखक आला होता तो होता अल-बरुनी. प्रश्न क्रमांक 190, मानवाने वापरलेले पहिले हत्यार कोणते होते? तर मानवाने वापरलेले पहिले हत्यार होते हातकुऱ्हाड. प्रश्न क्रमांक 191, मानवाने सर्वप्रथम कोणता प्राणी पाळला होता? तर मानवाने सर्वप्रथम कुत्रा हा प्राणी पाळला होता. प्रश्न क्रमांक 192, कोणत्या कालखंडात शेतीस प्रारंभ झाला? तर नवाश्मयुगीन या कालखंडात शेतीस प्रारंभ झालेला होता. प्रश्न क्रमांक 193, ऋग्वेदामध्ये कायमस्वरूपी सर्वात जास्त काळ अविवाद राहिलेल्या कन्येस काय म्हटले जाते? तर अशा कन्येस अमाजू असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 194, यज्ञात आहुती देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मंत्राचा समावेश कोणत्या वेदामध्ये आहे? तर यज्ञात आहुती देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मंत्राचा समावेश यजुर्वेदामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 195, एकूण पुराणांची संख्या किती आहे? तर एकूण पुराणांची संख्या आहे 18. प्रश्न क्रमांक 196, गोपद हा ब्राह्मण ग्रंथ कोणत्या वेदाचा आहे? तर गोपद हा ब्राह्मण ग्रंथ अथर्ववेदाचा आहे. प्रश्न क्रमांक 197, नॅचरल हिस्ट्री हा ग्रंथ कोणत्या रोमन भूगोलतज्ज्ञाने लिहिला? तर नॅचरल हिस्ट्री हा ग्रंथ प्लिनी या रोमन भूगोलतज्ज्ञाने लिहिलेला आहे. प्रश्न 198, भारतात सर्वप्रथम तांदूळ कोठे पिकवला गेला? तर भारतात सर्वप्रथम कोल्डी हवा या ठिकाणी तांदूळ पिकवला गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 199, प्राचीन काळातील लोकांना कोणता प्राणी माहीत नव्हता? तर प्राचीन काळातील लोकांना घोडा हा प्राणी माहीत नव्हता. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 200, ताम्रपाषाण संस्कृतीतील महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाण कोणते? तर ते ठिकाण आहे जोरवे. हे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरजवळ आहे. तर अशा प्रकारे आज आपण इतिहासावरील 200 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.